सोबत सत्तेमध्ये आहात. आता जर राज्य पातळीवर दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली तर ते सुद्धा सत्तेचं समीकरण बदलणार, शरद पवारांसह सत्तेत येणार. काही दिवसात बॉम्ब फुटेल बघा, एवढंच सूचक मी म्हणेन. अच्छा, म्हणजे मग फक्त म्हणजे काँग्रेसला बरोबर घ्यायचा काही विचार नाही आहे ना? नाही, मुळामध्ये या पद्धतीचा प्रश्नच येत नाही. ठाकरे दोन्ही ठाकरे जर समजा एकत्र आले तुमच्या बरोबर तर त्यांच्याबद्दल हा सवालच नाही आहे. आता गाडी खूप पुढे गेली आहे, पाणी खूप वाहून गेलं. नाही, पण ते राष्ट्रवादीच्या बद्दल पण हेच ऐकलं होतं ना आम्ही की गाडी फार पुढे गेली आहे, पाणी वाहून उत्तर गेले. देईन मी तुम्हाला. अच्छा, आशिषजी, ज्या कट्ट्यावर तुम्ही बसले त्याच कट्ट्यावरचं ते गाजलेलं वाक्य आहे, राष्ट्रवादी बरोबर युती नाही नाही नाही. त्याच्याही पुढे गेलेलंच आहे ना पाणी. मग आता काय आम्हाला मतदार राजाला आणखीन काय काय बघायचंय ते सांगून टाका आज. बघा, प्रगल्भ लोकशाहीमध्ये ज्या ज्या गोष्टी घडत जातात त्या चुका असतील तर आम्ही भोगू, चांगल्या असतील तर लोक आशीर्वाद देतील. आम्ही मात्र आमच्या विचारधारेशी, आमच्या कार्यपद्धतीशी आणि कार्यक्रमाशी तडजोड करणार नाही. जो येणार असेल त्याला आमच्या कार्यक्रमावर यावं लागेल, एवढं नक्की. आशिषजी, भाजपच्या विचारधारेमध्ये चारित्र्याला किती महत्व आहे? 100% आहे. हो. मग आता जे आले ते सगळ्यांचं चारित्र्य स्वच्छ शुद्ध आहे असं तुम्ही पारखून घेतलं आणि मग त्यांना प्रवेश दिलाय? बघा, काही चुका झाल्या असतील ना, मी नाही कुठं म्हटलं. काही प्रयोग करताना चुका झाल्या असतील, आम्ही सुधारू. पण सुधारण्याची सुद्धा